होते. अशा प्रकारे त्यांनी 7 सप्ताहापर्यंत ध्यान अवस्थेमध्ये राहून आपला वेळ घालवतात आणि 7 सप्ताहाच्या नंतर, आठवड्याच्या नंतर ते विचार करतात, मी कोणाला धम्म देऊ, प्रथम मी कोणाला धम्म सांगू. त्यावेळेस ते प्रथम आठवण करतात की आलार काला आणि उद्दक रामपुत्र. पण विचार करतात, आपल्या बुद्ध चक्षुनी पाहतात, त्या आलार काला 7 दिवसापूर्वी त्याचा मृत्यू होतो आणि उद्दक रामपुत्र 1 दिवस अगोदरच मृत्यू होतो. अरे अभाग्य. भगवान विचार करतात की मी आज कोणाला धम्म देऊ आणि ते लोक नसतात. त्यानंतर विचार करताना सगळ्या ब्रह्मांडातील प्राण्याला पाहतात पंचवर्गीय भिक्खूंना पाहतात, पंचवर्गीय भिक्खूंना पाहतात. परंतु धम्मदेशना करण्याच्या पूर्वी भगवान बुद्ध विचार करतात, अरे या संसारातील प्राणी तृष्णेमध्ये आनंद घेणारे, तृष्णेमध्येच रत राहणारे, तृष्णेलाच आपलं सगळं समजणारे आहे आणि माझा धम्म तर तृष्णेतून विमुक्त होण्याचा आहे, प्रवाहाच्या विरुद्ध जाणार आहे. अशा लोकांना भगवंताचा धम्म समजणं फार कठीण आहे. बघा, आज कामभोगी जीवन जगणाऱ्या लोकांना धम्म समजणं किती अवघड आहे. अवघड आहे की नाही? भारतामध्ये 140 करोड जनसंख्या राहते, त्यापेक्षा जास्त जनसंख्या आहे. किती लोकांना भगवंताचा धम्म ऐकण्याची इच्छा उत्पन्न होते, है ना? अवघड आहे. कारण लोक राग, द्वेष, मोह आदी क्लेशांनी भरलेले आहे, त्याच्यामध्येच आनंद घेणारे आहे. आणि भगवंताचा धम्म यातून बाहेर काढणार आहे. मोक्ष मार्ग आहे, निर्वाण मार्ग आहे. त्यांना अवबोध करणे सुकर नाही आहे, सोपं नाही आहे, असा विचार करतात. आता या विचार करण्यामध्ये सुद्धा भगवंताचं उपाय कौशल्य असते. बुद्ध असतात. कोणी कोणी आपल्या छोट्या बुद्धीने विचार करतात, बुद्ध पण उपदेश देणार नव्हते आधी, पण ते भगवंताचं उपाय कौशल्य आहे. भगवंताने हा धम्म देण्यासाठीच तर 4 असंख्य 1,00,000 कल्प पारमिता पूर्ण केल्या. आणि त्याची वेळ असताना असं का बरं विचार करत असतील? कारण भगवान बुद्ध सुद्धा याचना केल्या विना धम्म देत नाहीत. भगवान बुद्ध सुद्धा याचना केल्या विना धम्म देत नाहीत. आणि म्हणून ही उपाय कौशल्य आहे. याविषयी सुद्धा एक वेगळी स्टोरी आहे, नंतर तुम्ही कधी ऐका. पण त्याच्यामध्ये एक विशेष पाठ सांगतो, जिथे श्रद्धेचा पाठ. असा विचार केल्यानंतर सहमपती ब्रह्मा कोण आहे माहिती तुम्हाला? सहमपती ब्रह्मा आपल्या गौतम बुद्धासारखेच एक बुद्ध, त्यांच्या अगोदरचे बुद्ध होते. त्यांचं नाव होतं काश्यप सम्यक संबुद्ध. त्यांच्या काळामध्ये एक सहक नावाचा भिक्षू होता. अनागामी अवस्थेला प्राप्त. अनागामी म्हणजे काय? श्रोतापन्न, सकदागामी, अनागामी, विमुक्तीच्या फळाला प्राप्त, 3ऱ्या फळाला प्राप्त. अनागामी व्यक्ती जेव्हा कधी आपला देह सोडतो तेव्हा शुद्धावास भूमीमध्ये जन्म घेतो. तर तो सहमपती ब्रह्मा बनले ते. आणि ते ब्रह्मा भगवानला समोर येतो आणि म्हणतो, भगवान, आपण लोकांवर अनुकंपा करून धम्माची देशना करा. त्याची सुंदर गाथा आहे 2-3, पण त्यातली एक छोटीशी गोष्ट सांगतो. अशी याचना केल्यानंतर भगवान बुद्ध सहमपती ब्रह्माची याचना स्वीकार करताना 3 वेळेस याचना करतात. ते नंतर कधी प्रवचन ऐकतात. 3 वेळेस याचना केल्यानंतर सहमपती ब्रह्माला भगवान म्हणतात, काय म्हणतात? पालीमध्ये म्हणतात, अपारुता तेसं अमतस्य द्वारा ये सोतवंतु पहुचंतु सद्धम. याचा अर्थ होतो, भगवान बुद्ध म्हणतात, त्या लोकांसाठी विमुक्तीचे द्वार
अमृत निर्वाणाचे द्वार उघडे झाले समजा. कोणासाठी? जे लोक भगवान बुद्धांची वाणी श्रवण केल्यानंतर श्रद्धा जागृत करतात. म्हणजेच भगवान बुद्धांच्या वाणीला श्रवण केल्यानंतर म्हणजे धम्म प्रवचन ऐकल्यानंतर ज्यांच्या हृदयामध्ये बुद्धांविषयी श्रद्धा उत्पन्न होते त्या व्यक्तीसाठी विमुक्तीचे, अमृत निर्वाणाचे, मोक्षाचे द्वार उघडे होते. आश्चर्यमय गोष्ट ही आहे श्रद्धेची ओळख. हे आहे श्रद्धेचं स्थान. तुम्हाला जर तुमच्यासाठी निर्वाणाचा मार्ग, निर्वाणाचा दरवाजा उघडायचा असेल तर तुमच्यामध्ये जागृत व्हायला पाहिजे ती श्रद्धा. श्रद्धा जागृत व्हायला पाहिजे. आणि दुर्भाग्यपूर्ण गोष्ट असते की बुद्ध धम्म संघ पाहिल्यानंतर सुद्धा ज्यांच्या हृदयात श्रद्धा येत नाही ते लोक दुर्भाग्य आहेत. इथे बघा, या मुळावा शहरात गावातील लोकांचं सौभाग्य होतं. इथे भगवान बुद्धांचा श्रावक संघ पाहण्याचं सौभाग्य होतं. परंतु किती लोकांच्या हृदयात श्रद्धा आहे? कारण कोणतंही असो, कारण कोणतंही असो, पण तुमच्या हृदयात जर 3 रत्नाप्रती श्रद्धा येत नसेल तुमच्यासाठी निर्वाणाचा द्वार बंद आहे. भगवंताच्या धम्माचं द्वार बंद आहे. तुम्ही या धम्मात आलेले बनू शकत नाही. या धम्माच्या बाहेरचे बनतात. आणि या मुळावा गावातील लोकांमध्ये अशी कित्येक लोक पाहतो आपण ज्यांच्या हृदयात श्रद्धा नाही, ज्यांना बुद्धांचा सन्मान कसा करावा कळत नाही, धम्माचा आणि संघाचा सन्मान कसा करावा कळत नाही. आडंबर आहे, अहंकार आहे, मीपणा आहे, नाना प्रकारच्या दुर्गुणाने भरलेले आहे. आणि त्यामुळे आपला अर्थ पण कळत नाही, अनर्थ पण कळत नाही, आपलं भलंही कळत नाही, नुकसानही कळत नाही आणि ते दूर 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 जातात. बघा, इथे भंतेच्या प्रयत्नाने 20 वर्ष झाली धम्म परिषद होते. मुळावच्या गावातील लोक किती येतात इथे? दुर्भागी लोक आहेत, फार मोजके लोक आहेत की ज्यांच्या हृदयात श्रद्धा आहे ते इथे येतात. आणि तुम्हाला सांगितलं बुद्ध वचन आहे, बुद्ध वाणी ऐकल्याशिवाय श्रद्धा जागृत होत नाही. आणि बुद्ध म्हणतात ये सोतवंतु पमुचंतु सत्यम. भगवान बुद्धांचा धम्म ऐकल्यानंतर ज्यांच्या हृदयामध्ये श्रद्धा जागृत होते त्या व्यक्तींसाठी विमुक्तीचे म्हणजे अमृत निर्वाणाचे द्वार उघडे झाले समजा. आणि उपासक आणि उपासिकांनो, हे आहे टर्निंग पॉइंट. इथे आहे स्टार्टिंग पॉइंट आहे, इथून सुरुवात आहे. हेच पॉइंट नाही आहे. आणि लागले मोठे काम करण्यासाठी काहीच होत नाही. चुकीच्या मार्गाने तुम्ही 1000 पावलं चालले काही फरक नाही पडत. चुकीच्या मार्गाने तुम्ही 10 वर्ष 20 वर्ष भटकत राहिले काही फरक नाही आहे. तुम्ही चुकलेलेच आहात. चुकलेला माणूस कधीही योग्य ठिकाणी पोहोचू शकत नाही. पोहोचू शकतो का? चुकीचा माणूस म्हणजे चुकीच्या मार्गाने जाणारा माणूस तो योग्य ठिकाणी कधीच पोहोचू शकत नाही. श्रद्धाच नाही आहे, चुकला माणूस. चुकला माणूस त्याचे प्रयत्न मग ते कितीही असो ते प्रयत्न त्याला निर्वाणाकडे घेऊन जाऊ शकत नाही. ते प्रयत्न त्या व्यक्तीला निर्वाणाच्या मार्गावर आणू शकत नाही.
भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये आणू शकत नाही. तुम्ही बुद्धांचे उपासक आणि उपासिकाच बनू शकत नाही. त्याला श्रद्धा लागते. पण एवढंच नाही आहे, भिक्खू आणि भिक्खुणी सुद्धा बनू शकत नाही जर श्रद्धा नाही आहे तर. फक्त वस्त्र परिधान केल्या मात्रतेने भगवंताच्या धम्मामध्ये येत नाही. भगवंताच्या धम्मामध्ये येण्यासाठी लागते ती श्रद्धा. पण ती श्रद्धा मात्र अंध नसावी. श्रद्धा चुकीची माहिती घेऊन श्रद्धा उत्पन्न होणारी नसावी. ती श्रद्धा अज्ञानापोटी उत्पन्न झालेली नसावी, अंध नसावी. त्याची असेल ती श्रद्धा सुद्धा तुम्हाला धम्मामध्ये आणू शकत नाही. लोकांना कळत नाही कुठून सुरुवात करायची. मला माझ्या विमुक्तीचा दरवाजा उघडा करायचा आहे, मला भगवंताचा श्रावक बनायचा आहे, तर मला काय करावं लागेल? बुद्धवाणी श्रवण करावी लागेल. दुर्भाग्याची गोष्ट अशी आहे की आज त्रिपिटक सुविशुद्ध असताना सुद्धा, आज बुद्धवाणी अखंड रूपाने परिपूर्ण आणि परिशुद्ध असताना सुद्धा बुद्धवाणी नुसारच धर्मदेशना करणारे लोक फार कमी आहेत, मोजके आहेत. मोजके म्हणजे मोजण्याच्या बोटावर मोजण्याच्या प्रमाणात आहेत, दुर्लभ आहेत. आणि त्याच्यामुळेच तुम्हाला ते सौभाग्य मिळत नाही. पण असं सौभाग्य असताना सुद्धा या गावातील लोक झोपा काढतात, नाही का? भगवंताच्या काळातील लोक बुद्धवाणी ऐकताना रात्रीला जेव्हा बसत होते, सकाळ कधी होते त्यांना कळत नव्हतं. हात जोडून भगवंताकडे बघत बघत ते प्रवचन ऐकत होते. काय श्रद्धा असते ही आहे श्रद्धा. हे आहे पुण्याचं लक्षण. हे आहे तुमच्या सौभाग्याचे लक्षण. तुमचं सौभाग्य आहे, तुमच्याकडे पुण्य आहे, तर बुद्धवाणी ऐकताना तुमच्या हृदयात श्रद्धा असली पाहिजे. येतेच. आणि भगवंताचं वचन आहे, श्रद्धा आहे तरच तुम्ही या धम्मामध्ये येता, तरच तुम्ही भगवंताचे श्रावक बनता. श्रद्धेमध्येच असे एक बळ आहे, श्रद्धेमध्येच असे एक बळ आहे, ताकद आहे की तुम्हाला या धम्मामध्ये आणू शकतो. या धम्मामध्ये श्रद्धाच आणू शकते, दुसरं कोणतंच माध्यम नाही आहे. फक्त ड्रेस चेंज केला तुम्ही या धम्मामध्ये येत नाही आहे. तुम्हाला कोणी सर्टिफिकेट दिलं की तुम्ही या धम्मात आलेले बौद्ध आहेत, तुम्ही या धम्मात येत नाही. तुम्हाला कोणी अवॉर्ड पुरस्कार दिला की तुम्ही या धम्मात आलेले आहात, त्याने बनत नाही. कोणी जन्माने, कोणी गोत्राने, कोणी कपडे परिधान केल्याने, कोणी खूप बोलल्याने भगवंताचा श्रावक बनत नाही. भगवंताचा श्रावक बनण्यासाठी लागते ती श्रद्धा. श्रद्धा जिथे आहे तिथे श्रावकत्व आहे. श्रद्धा जिथे नाही आहे तिथे काहीच नाही, तो पृथक जण व्यक्ती आहे. धम्मामध्ये येण्यासाठी श्रद्धा लागते. आणि श्रद्धेमध्ये जेवढी ताकद आहे, एवढं बळ आहे की तुम्हाला या धम्मामध्ये ते आणू शकते. आणि धम्मामध्ये तुम्ही आलात, धम्मामध्ये तुम्ही आलात, तुमचं मंगल आहे. तुमच्यासारखं मंगल दुसरं कोणतंच नाही. म्हणून एकदा देवतांनी भगवंताला प्रश्न केला होता. तसे ते 4 प्रश्न करते, पण त्यापैकी एक प्रश्न सांगतो. ते म्हणते, किंसु साधू पतिठेना, या संसारामध्ये प्रतिष्ठित होणाऱ्या बाबींमध्ये सगळ्यात साधू, सगळ्यात मंगल करणारी गोष्ट कोणती आहे, ज्यांच्यामुळे जन्माजन्मांतराचं मंगल होऊ शकेल, त्याच्यामुळे जन्माजन्मांतराचं दुःख दूर होऊ शकेल? कोणती गोष्ट आहे की जी प्रतिष्ठित झाल्याने असं मंगल होऊ शकते? त्यावेळेस भगवान बुद्ध
उत्तर देतात, श्रद्धा साधू प्रतिष्ठिता. भगवान बुद्ध काय म्हणतात, व्यक्तींच्या हृदयामध्ये जेव्हा श्रद्धा प्रतिष्ठापित होते तेव्हा श्रद्धा साधू प्रतिष्ठिता, तेव्हा त्याचं मंगल होत. ही गोष्ट त्याच्यासाठी कशी आहे, मंगलकारी आहे. कारण या हृदयामध्ये स्थापित झालेल्या श्रद्धेमुळेच तो व्यक्ती या धम्मामध्ये विमुक्तीच्या मार्गामध्ये येणारा बनतो, त्याच्यासाठी विमुक्तीचं द्वार उघड करणारा बनतो. म्हणून बुद्धांविषयी श्रद्धा असली पाहिजे, बुद्धांविषयी श्रद्धा असली पाहिजे. भगवंताचा धम्म नावेसारखा आहे. नाव म्हणजे बोट आहे, जहाज छोटस, छोटं म्हणण्यापेक्षा मोठं आहे नाही का. एक जहाजासारखा भगवान बुद्धांचा धम्म आहे. त्या जहाजाला चालवणारे भगवान बुद्ध आहेत. आणि भगवान बुद्ध या जहाजाला कुठे घेऊन जातात, जिथे या सागराच्या, या भवसागराच्या पलीकडे जिथे निर्वाण आहे, जिथे मोक्ष आहे, तिथे भगवान बुद्ध या धम्माच्या नावेला घेऊन जातात. उपासक आणि उपासिका, तुम्हाला जर या धम्माच्या, भगवंताच्या नावेमध्ये यायचं आहे, ज्या नावेचा, ज्या जहाजाचा नाविक भगवान बुद्ध आहे, जो जहाज, जो नाव निर्वाणापर्यंत, मोक्षापर्यंत घेऊन जाते, त्या नावेमध्ये तुम्हाला यायचं आहे, तर मग तुम्हाला पाहिजे ती म्हणजे श्रद्धा. श्रद्धा नसेल तर तुम्ही त्या नावेमध्ये प्रवेश करू शकत नाही. आणि तुम्ही नावेमध्ये प्रवेश नाही केला तर सागराला पार करण्यासाठी कोणतंच माध्यम नाही. सागराला पार करण्यासाठी दुसरं कोणतं माध्यम आहे का, नाही आहे. दुसरं माध्यम नाही आहे. एक मात्र भगवान बुद्धांचा धम्मच आहे. भगवान बुद्धांचा धम्मरूपी नाव, धम्मरूपी जहाजच आहे, जो या सगळ्या भव संसाराच्या पार घेऊन जाऊ शकतो, मोक्षापर्यंत घेऊन जाऊ शकतो. मग अशा नावेमध्ये तुम्हाला जर यायचं असेल तर काय करावं लागेल, श्रद्धा उत्पन्न करावी लागेल. पण ही श्रद्धा अशीच कुठेही उत्पन्न होत नाही. श्रद्धा उत्पन्न करण्यासाठी तुम्हाला धम्माचा अर्थ समजणे आवश्यक आहे. तुमच्यामध्ये सम्यक दृष्टी येणं आवश्यक आहे. सम्यक दृष्टी येण्यासाठी तुम्हाला भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्मानुसार विचार करता आला पाहिजे. लक्षात ठेवा, एक पॉइंट आहे, फार इम्पॉर्टंट आहे, महत्वाचा आहे. भगवान बुद्धांनी ज्या अर्थाने जो धम्म सांगितला त्या अर्थाने तुम्हाला विचार करता आला पाहिजे. त्याला पाली भाषेमध्ये म्हणतात योनिसो मनसिकार. योनिसो मनसिकार करण्यासाठी म्हणजे तुम्हाला भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्मानुसार विचार करण्यासाठी तुम्हाला पहिले धम्म ऐकावं ते लागेल नाही का. धम्म ऐकण्याला म्हणतात सद्धम्म श्रवण करणे. ते करण्यासाठी कोणती गोष्ट लागते, सद्धम्म श्रवण करणे. आणि आज तुम्ही ते करीत आहात. सद्धम्म श्रवण करावं लागते. पण सद्धम्म श्रवण कोणीही कुठेही करू शकत नाही. कोणी इथे बसला आणि तुम्हाला दोन गोष्टी सांगितल्या आणि झालं धम्मदान, असं होत नाही. हे धम्म श्रवण आणि हे धम्म देण्याचं दान असं कोणी करू देत होत नाही. तुमचं श्रवण पण होत नाही आणि धम्मदान पण सहज होत नाही.
भगवान बुद्धाने सुविशुद्ध विमुक्तिदायिनी मार्ग सद्धम्म ज्या अर्थाने सांगितला आहे त्याच अर्थाने जो व्यक्ती सांगतो धम्माची देशना देतो, इथे एक शब्द सुद्धा बदल केला. तुम्ही म्हणाल काही हरकत नाही, आजकालच्या लोकांना कळत नाही, हे अडाणी लोक आहेत, खेड्यापाड्यातील लोक आहेत, यांना सुगती दुर्गती कळत नाही, पाप पुण्य कळत नाही, लोक परलोक कळत नाही, या लोकांपर्यंत कसं जावं, या लोकांच्या पलीकडे कसं जाते कळत नाही, आपण कशाला सांगतात. नरक लोक स्वर्ग लोक कळत नाही, आपण शब्द कसा उपयोग करावा असं समजून तुम्हाला इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगितल्या, काम चालत नाही. तुम्ही याला ऍक्सेप्ट करा नका करू, पण जिथे मिथ्या दृष्टी आहे तिथे श्रद्धा नाही, जिथे श्रद्धा नाही तिथे मिथ्या दृष्टी आहे, आणि मिथ्या दृष्टी जिथे आहे तिथे श्रद्धा नाही आहे, तिथे धर्मामध्ये प्रवेशच नाही, इंटरेस्ट नाही आहे. तुम्ही बुद्धांचे श्रावक म्हणून उपासक उपासिका म्हणून स्वतःला असं म्हणून घेऊ शकत नाही, मग काय लाभ आहे. म्हणूनही ज्या अर्थाने भगवंताने धम्म सांगितला त्याच अर्थाने जो व्यक्ती धम्म सांगतो आणि त्या व्यक्तींचं प्रवचन जेव्हा तुम्ही ऐकता त्याला म्हटलेलं आहे धम्म श्रवण करणे, आणि ते धम्म श्रवण करायला पाहिजे. आणि हे काही सगळ्यांना होत नाही. भगवंताने असंच म्हटलं नाही आहे, दुर्लभो सद्धम्म श्रवण, सद्धर्म श्रवण फार दुर्लभ आहे. आता तुम्ही इथे येऊन इथे धम्म प्रवचन ऐकत आहात, या संसारामध्ये जी सगळ्यात दुर्लभ गोष्ट आहे ती दुर्लभ गोष्ट मिळवणारे लोक तुम्ही आहात. एवढ्या पृथ्वीवर एवढे लोक आहेत पण त्यांना मिळत नाही, तुम्ही इथे बसला आहात. या गावात झोपलेल्या लोकांना ते सौभाग्य नाही आहे, तुमच्याकडे ते सौभाग्य आहे धम्म श्रवण करण्याचं. आणि हे काय आहे, दुर्लभ आहे. तरी पण तुम्हाला हे सौभाग्य मिळत आहे, हे साधं नाही आहे, तुमच्या पुण्याचं ते लक्षण आहे. तुमच्याकडे धम्म श्रवण करण्याचं पुण्य आहे, आणि ते पुण्य आहे म्हणून तुम्ही आज इथे आहात. पुण्य नसतं तर आज तुम्ही इथे नाही. जसे बाकीचे लोक झोपले तसे तुम्ही सुद्धा झोपलेले असतात, पण तुम्ही जागे आहात, तुमचं पुण्य आहे. पण हे सद्धम्म श्रवण करावं लागते, आणि सद्धम्म श्रवण करण्यासाठी सत्पुरुषांच्या संगतीमध्ये यावं लागते. जे लोक सत्पुरुष असतात त्यांच्या सहवासात यावं लागते. जसं आता आपल्या गावातील लोक किंवा इकडचे तिकडचे लोक इथे येण्यासाठी टाळाटाळ करतात, वाटत नाही काय पडलं आहे, नाही का. आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी दिवस रात्र राबतात मात्र, परंतु कळत नाही कशामध्ये माझा अर्थ सामावलेला आहे, परमार्थ सामावलेला आहे. आणि म्हणूनही ते येत नाही, धम्म श्रवण करण्यासाठी पण येत नाही. पण तुम्ही आला, तुमचं सौभाग्य आहे. सत्पुरुषांची संगतीमध्ये तुम्ही आलात, तुम्हाला सद्धम्म श्रवण करण्यासाठी मिळत आहे. या सद्धम्माचा अर्थ जर तुम्ही समजून घेतला, इथे परस्परामध्ये जर फक्त गप्पा करत बसले चटरपटर अर्थ समजणार नाही. बुद्धवाणी बहुत खूप सजगतेने ऐकावी लागते, खूप सजगतेने ऐकावी लागते. जसं आपण शरीराला असं एकदम स्थिर ठेवतो, कधी कधी आपला आवडणारा फिल्म आपण पिक्चर बघतो बिलकुल स्थिर राहून, नाही का. पण तसं धम्म श्रवण करण्यासाठी होत नाही, उठून जाण्याचं मन होते. ते लोक कुठे ना कुठे त्यांचं पुण्य कमी असते, दुर्भाग्य असते.
बघा, एक दिवस भगवान बुद्ध प्रवचन देतात, निर्वाणाचा मार्ग सांगतात. त्यापैकी एक माणूस जमिनीवर असे काही काड्या करत राहतो, जो उकरत राहतो. एक माणूस आकाशाकडे पाहत राहतो, इकडे तिकडे. दुसरा माणूस माकडासारखा इकडे तिकडे टकमक बघत राहतो, नाही का. आणखी एक माणूस काहीतरी करतो. फक्त एकच माणूस बिलकुल असं पिन ऑफ सायलेन्स, बिलकुल शांतपणे भगवंताची वाणी ऐकतो. भगवान बुद्ध प्रवचन देत आहेत आणि असं होत आहे, असं होत आहे. तर भगवान बुद्ध त्याच्यामध्ये विस्तार करताना सांगतात की त्यासाठी लागणारे जे पुण्य लागते त्याच्यामध्ये स्वभाव संस्कार सुद्धा राहतात. जे आकाशाकडे बघून हे करणार राहते ते मागच्या अनेक जन्मामध्ये ज्योतिषी होतात. नक्षत्र तारे बघून लोकांचं भविष्य सांगतात. त्याच्यामुळे त्याच्या व्यतिरिक्त त्याला काही दिसत नाही. दुसरा जो माकडासारखा इकडे तिकडे पाहत होता तो काय करत होता? तो अनेक जन्मामध्ये वानराच्या माकडाच्या जन्मात होता. प्रवचन सुरू आहे पण माकडासारखा इकडे तिकडे बघत आहे. एक त्यापैकी झोपला होता, तो अनेक जन्मामध्ये सापाच्या योनीत होता. ओके, झोपलेले वाईट वाटून घेऊ नका. सापाची योनीत असले नसले शरीर थकते तसं, परंतु तिथे ते उदाहरण सांगितलं होतं. जे झोपले होते, तो झोपला होता, तो अनेक जन्मात सापाच्या योनीत होता. आणि जो धम्म प्रवचन ऐकत होता त्याने पूर्व बुद्धांच्या काळामध्ये सुद्धा श्रद्धेने प्रवचन ऐकले. सत्पुरुषांच्या वाणीला ऐकण्यासाठी त्याने कान दिलेला माणूस, प्रवचन किंवा बुद्धवाणी किंवा सत्पुरुषांचा धर्म ऐकण्याची आवड ठेवणारा माणूस होता आणि म्हणून तो प्रवचन ऐकत आहे. याचाच अर्थ असा आहे वाचकांनो, तुम्ही इथे जे आलात, तुमच्याकडे इथे प्रवचन ऐकत आहात, तर हे प्रमाण आहे, तुमचं पुण्य आहे, तुमचं पुण्य आहे. तुम्ही कोणत्या ना कोणत्या बुद्ध काळामध्ये तुम्ही एखाद्या भगवंताकडून म्हणा किंवा भगवंताच्या श्रावकांकडून तुम्ही प्रवचन ऐकणारे लोक असाल आणि म्हणून तुम्ही इथे बसले प्रवचन ऐकत आहात. पण याविषयी तुम्ही जर विचार नाही केला तर पुन्हा झोपून झाला, तर थोड्या वेळामध्ये झालं की झोपून झालं, नाही का. पण या पुण्याला तुम्ही ओळखाल, तुम्ही प्रवचन ऐकाल. भगवंताचं दर्शन लाभणे, त्यांच्याकडून प्रवचन ऐकण्यास मिळणे साधा आहे का? नाही आहे. पण हे तुमच्याकडे पुण्य आहे, पण तुम्हाला आम्हाला ते माहिती नाही. बुद्ध असते तर तुम्हाला निश्चित सांगितलं असतं की तुमच्याकडे काय पुण्य आहे, कोणत्या पुण्याने तुम्ही आज इथे आहात. ओके. आणि म्हणूनच या प्रकारे श्रद्धेमध्ये येण्यासाठी या 4 गोष्टीची परिपूर्तता असावी लागते. लक्षात ठेवा, मी 4 गोष्टी सांगितल्या. आता मी अगोदर खालून वरपर्यंत सांगितल्या, आता वरून खालपर्यंत सांगतो. सगळ्यात अगोदर तुम्हाला करण्यासाठी एक गोष्ट आहे, ती म्हणजे सत्पुरुषांची संगती करणे. तुम्हाला जर तुमच्या मुक्तीचं द्वार ओपन करायचं असेल, तुम्हाला या धम्मामध्ये यायचं असेल, निर्वाणाच्या मार्गावर येणारे बनायचं असेल, तर पहिलं काम करा. कोणतं? सत्पुरुषांच्या संगतीमध्ये, सहवासामध्ये राहणारे बना. सत्पुरुष कोण असतात? भगवान बुद्धांचे श्रावक लोक असतात. भगवान बुद्धांचे श्रावकच सत्पुरुष आहेत, महापुरुष आहेत. त्या व्यतिरिक्त सत्पुरुष महापुरुष कोणी नाही आहे. सत्पुरुषांच्या व्याख्येमध्ये मी तुम्हाला सांगतो कोण असतो. जो व्यक्ती बुद्ध धम्म संघ या 3 रत्नांप्रती श्रद्धा ठेवतो, गौरव करतो, ज्याला पाप कर्म करण्यासाठी लज्जा वाटते, ज्याला पाप कर्म करण्याची भीती वाटते, जो आपल्यातील वाईटाला दूर करण्यासाठी, चांगल्या गुणधर्माला मिळवण्यासाठी वीर्य पुरुषार्थ करतो, मेहनत करतो,
जो स्फूर्तिमान राहतो, आपल्या चित्ताला समाहित ठेवतो आणि चांगलं वाईट, धर्म अधर्म, सत्य असत्य, मिथ्या सम्यक याला यथार्थ रूपाने जाणून प्रज्ञावान बनतो, तो व्यक्ती सत्पुरुष. अशा व्यक्तींच्या संपर्कामध्ये राहा, संगतीमध्ये राहा, पहिली गोष्ट आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे, त्या व्यक्तीकडून सद्धर्म श्रवण करा. त्या सद्धर्म श्रवणानुसार धम्माचे अर्थ जाणल्यानंतर तुम्ही योनिसो मनसिकार करू शकता. तिसरी गोष्ट आहे. आणि चौथी आहे, त्याला म्हणतात धम्मानु धम्म पटिपदा. काय म्हणतात? धम्मानु धम्म पटिपदा. याचा अर्थ काय होतो? भगवान बुद्धांनी ज्या अर्थाने धम्म सांगितला आहे त्या धम्माच्या अनुसार प्रतिपादन करणे, तशा प्रकारचं जीवन जगणे, त्याची भावना करणे, म्हणजे त्याचा अंगीकार करणे. मग अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही धम्म आचरण करता तेव्हा तुमच्यामध्ये श्रद्धा जागृत होते, तेव्हा तुम्ही या विमुक्तीच्या मार्गामध्ये आलेले बनता, तेव्हा तुम्ही या धम्मामध्ये उत्पन्न झालेले बनता, तेव्हा तुम्ही भगवान बुद्धांचे सच्चे श्रावक बनता. म्हणून या चार गोष्टीला म्हणतात विमुक्तीचे अंग. काय म्हणतात? याला दुसऱ्या भाषेमध्ये शोधापत्तीचे अंग सुद्धा म्हणतात. या चार गोष्टी विसरू नका. पहिला आहे कल्याण मित्रांची संगती, दुसरा आहे सद्धम्म श्रवण करणे, तिसरा आहे योनिसो मनसिकार, म्हणजे भगवान बुद्धांनी ज्या अर्थाने धम्म सांगितलं आहे त्या अर्थानेच विचार करण्याचं कौशल्य. चौथा आहे धम्मानु धम्म पटिपदा. त्याला म्हणतात भगवान बुद्धाने ज्या अर्थाने धम्म सांगितलं आहे त्याच अर्थाने धम्मानुसार आचरण करणे, प्रतिपादन करणे. हे आहे श्रद्धा उत्पत्तीचे कारण, लक्षण, अंग. श्रद्धा उत्पत्तीचे अंग. आणि जिथे श्रद्धा उत्पन्न झाली तिथे विमुक्तीचं द्वार खुलं आहे. जिथे श्रद्धा आहे तिथे तुम्ही, जसं तुम्हाला म्हटलं, विमुक्तीपर्यंत, मोक्षापर्यंत घेऊन जाणाऱ्या धम्माच्या नावेमध्ये तुम्ही आलेले बनता. धम्माच्या नावेमध्ये आलेले तुम्ही बनता. आणि तुम्हाला यायचं आहे, तुम्हाला या धम्माच्या नावेमध्ये यायचं आहे. मग तुम्हाला या चार गोष्टी करणं आवश्यक आहे. इथे फक्त तुम्ही इथे उठून गेला आणि डेली लाईफचं आपलं नित्य जीवन जगला त्याने नाही होत आहे. याचं गांभीर्य समजून घ्या. या चार गोष्टी कंप्लीट झाल्या पाहिजे. सत्पुरुषांच्या संगतीमध्ये या, सद्धर्म श्रवण करा, योनिसो मनसिकार आणि धम्मानु धम्म पटिपदा. या चार गोष्टी आल्या तुमच्यामध्ये श्रद्धा प्रकट झाली. समजा तुमच्यामध्ये ती श्रद्धा, जी श्रद्धा आर्य श्रावकामध्ये असते, अशी आगळ्या गळ्यामध्ये श्रद्धा येत नाही. ती श्रद्धा, ज्या श्रद्धेमध्ये आर्य श्रावक प्रकट होतो. म्हणूनच भगवान बुद्ध म्हणतात, काय म्हणतात? एक भिक्खवे आर्य सावको सद्धो होती. येथे भिक्षूंनो, येथे कोणी आर्य श्रावक श्रद्धावान अशा प्रकारे असतो. बघा इथे सुरुवातीला काय शब्द आला आहे? आर्य श्रावक. येण्यासाठी हे चार गोष्टी असणे आवश्यक आहे. ते जर नसेल तुम्ही श्रद्धावान नाही, तुम्ही या धर्मातले नाही, तुम्ही भगवंताचे उपासक उपासिका नाही, भगवंताचे पुत्र पुत्री नाही. तुम्हाला भगवंताचा पुत्र पुत्री बनण्यासाठी तुम्हाला हे असणं आवश्यक आहे. मग आपल्याला प्रॉपरली समजायला पाहिजे श्रद्धा काय. श्रद्धा समजली नाही, काहीच समजलं नाही. ही श्रद्धेतून धम्म तुम्हाला दिसतो. बघा तुम्ही विदेशामध्ये, श्रीलंकेमध्ये, थायलंड, बर्मामध्ये, लाओस, कंबोडियामध्ये काय श्रद्धा असते.
तुम्ही कमीत कमी आज व्हिडिओच्या रूपात तुम्ही पाहू शकता. त्या लोकांना पाहतो, भगवान बुद्ध पाहताना कसे हात जोडतात, धर्म प्रवचन ऐकताना किती सजग असतात. शेकडो लोक असतात, हजारो लोक, कधी कधी लाखो लोक असतात आणि बिलकुल पिन ड्रॉप सायलेन्स, बिलकुल डिसिप्लिन मध्ये प्रत्येक शब्दाकडे लक्ष ठेवतात. कधी असं प्रवचन सुरू असताना मध्ये चटपट बोलत नाही. ही श्रद्धा. त्या लोकांना बघताना आपल्याला वाटते, अरे ही लोक किती चांगले आहेत, असे लोक आपल्याकडे जरी असते तर किती छान आहे. पण याची सुरुवात कुठून करायची कळत नाही. आपल्याला जसं कळते तसं करतो, पण ती शिकायला पाहिजे, शिकायला पाहिजे. आणि शिकण्यासाठी या 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. कल्याण मित्रांची संगती, सद्धम्म श्रवण करा. सद्धम्म श्रवण करण्यासाठी आज अनेक माध्यम आहेत. आज तर धम्मपरिषद रोज नाही घेऊ शकत, पण आज YouTube चॅनल्स आहेत. तुम्ही आमचं बुद्ध रश्मी चॅनल बघितलं असेल. मला वाटते आपल्याकडे सुविशुद्ध धर्म शिकवणारा चॅनल पहिलं चॅनल होतं, नाही का? तुम्ही सर्च नाही केलं म्हणजे शोधलं नसेल तर शोधून बघा. त्याच्यानंतर सुद्धा खूप चॅनल्स आहेत. माझं दुसरं एक चॅनल आहे, त्रिपिटक टेक स्टडीज नावाने. संपूर्ण त्रिपिटकाला पालीमधून हिंदीमध्ये सुविशुद्ध रूपामध्ये शिकवणारं चॅनल आहे. बाकी पण चॅनल आहेत, आमचे चॅनल इथे भरपूर आहे. तुम्ही प्रवचन ऐका, त्यातून तुम्हाला धम्माचे अर्थ समजतील. आणि जसे जसे धम्माचे अर्थ समजत जातील तसं तसं जीवनाचा अर्थ समजतो. तसं मला काय केलं पाहिजे, मला काय नाही केलं पाहिजे, माझ्या जीवनाला दिशा कशी असली पाहिजे, मला कुठे पोहोचलं पाहिजे, सगळं काही समजते, सगळं काही समजते. आणि हे जर समजत असेल, जीवन धन्य आहे, जीवन धन्य झाले आहे. आणि याची ही योग्य वेळ आहे, नाही का? म्हणूनही श्रद्धा तुम्हाला समजण्यासाठी हे 4 अंग कंप्लीट करा, तेव्हा तुमची ती श्रद्धा निर्दोष श्रद्धा बनते. मी हा शब्द प्रयोग केला, काय? निर्दोष श्रद्धा. निर्दोष श्रद्धा, त्याच्यामध्ये दोष 3 प्रकारचे असतात. श्रद्धेमध्ये दोष 3 प्रकारे असतात. श्रद्धा उत्पन्न होते एकतर भगवान बुद्धांविषयी, धम्माविषयी, संघाविषयी. 3 रत्नाच्या व्यतिरिक्त कुठेच श्रद्धा नाही आहे. जी श्रद्धा विमुक्तीचं द्वार खोलणारी आहे ती श्रद्धा फक्त 3 रत्नाप्रतीची. ओके, मग ती श्रद्धा येण्यासाठी हा हा तुम्ही थकले नाही ना? ओके, प्रवचन ऐकण्यासाठी कधी थकलं नाही पाहिजे, कारण प्रवचनानेच आपलं मंगल होते. आणि प्रवचन बुद्धवाणी ऐकण्यासारखं पुण्य या संसारात दुसरं नाही आहे, दुसरं नाही. पण जे झोपलेले लोक आहेत त्यांचं पुण्य हातून गमावलं आहे. ओके, आता मी ते आमच्या प्रवचनात कधी ऐकून घ्या, धम्मश्रवणाचं पुण्य किती मोठं असते. आता फक्त तुम्हाला मी श्रद्धेविषयी सांगत आहे, श्रद्धा किती इम्पॉर्टंट आहे, महत्वाची आहे. मला फक्त माझं टॉपिक होतं बुद्ध शासनामध्ये श्रद्धेचं महत्व, आणि ते तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे, तर श्रद्धा अशा प्रकारे ज्या व्यक्तींच्या हृदयामध्ये उत्पन्न होते 4 अंगांनी युक्त, ती निर्दोष श्रद्धा असते. कारण त्या श्रद्धेमध्ये अज्ञानता राहत नाही. ती श्रद्धा निर्दोष का होते? त्या श्रद्धेमध्ये अज्ञानता नसते. त्या श्रद्धेमध्ये शंका संदेह नसतो. त्या श्रद्धेमध्ये मिथ्या ज्ञान नसते, चुकीचं ज्ञान नसते. आजकाल आपण पाहतो भगवान बुद्धांच्या नावाने खूप चुकीचं सांगतात, खूप चुकीचं सांगतात. म्हणतात भगवंताने सांगितलंच नाही, आपला धर्म म्हणजे हे न मानणे म्हणजे धर्म. अरे
कुठं भटवून गेले लोक, नाही का? ते त्यांनी भगवंताला ओळखलं नाही. कोणी म्हणतात आनंद यामुळे आहे ज्याने सगळ्या कामनांना तृष्णेला दाबून टाकला. चुकीचा अर्थ आहे. बुद्धांचा अर्थ कळत नाही, सम्यक संबुद्ध कळत नाही, सत्ता देव मनुष्या, देवता मनुष्यांचे गुरु काय हे कळत नाही. म्हणतात की हे लोकांना कळत नाही आणि लोकांना आपल्याला प्रूव्ह करून देता येत नाही म्हणून आपण नाही सांगायचं. चुकीचं आहे. श्रद्धा नाही आहे, तुम्हाला धम्मात एंट्री नाही आहे, प्रवेश नाही आहे. कळालंच पाहिजे. पण हे 3 दोष दूर झाले पाहिजे श्रद्धेमध्ये. कोणते? एक अज्ञानता, दुसरा शंका संदेह, तिसरा चुकीचं ज्ञान. चुकीचं ज्ञान. या 3 गोष्टी, ह्या दोष जेव्हा दूर होतात आणि तेव्हा जी श्रद्धा उत्पन्न होते, तेव्हा तुमची श्रद्धा निर्दोष श्रद्धा बनते आणि तेव्हा ती श्रद्धा तुम्हाला या धम्मामध्ये घेऊन आणणारी बनते. ती श्रद्धा तुम्हाला विमुक्तीपर्यंत घेऊन जाते. आणि म्हणूनच भगवान बुद्ध आपल्या उपदेशामध्ये म्हणतात, श्रद्धाय तरती ओघम, श्रद्धाय तरती ओघम. ही श्रद्धा आहे जे या भव ओघाला, भव हे ओघ आहे ना, ओघ संसारातले ओघ आहे, जिथे माणूस कर्माण रूप जन्म घेण्यासाठी तिकडे वाहत जातो. हे ओघ किती आहे माहिती आहे तुम्हाला? 31 प्रकारचे आहेत. या सगळ्या ओघाला पार कर जिथे जाहे, जिथे निर्वाण आहे, तिथपर्यंत घेऊन जाणारी एक मात्र श्रद्धा आहे. आणि म्हणून त्याला म्हणतात श्रद्धाय तरती ओघम. श्रद्धेनेच तुम्ही या सगळ्या ओघाला पार करू शकता, म्हणजे निर्वाण मिळवू शकता, मोक्ष मिळवू शकता. काय ताकद आहे, काय बल आहे. म्हणून श्रद्धा हे बल सुद्धा आहे, ताकद आहे. आणि श्रद्धा जर तुमच्या मनात उत्पन्न होत असेल, तुमचं पुण्य आहे, तुमचं पुण्य आहे, सौभाग्य आहे. आता मी तुम्हाला तसं प्रवचन खूप मोठं होणार आहे, परंतु संक्षेप रूपाने सांगण्याचा प्रयत्न करतो. पण हा पॉइंट जर समजला तुम्हाला, जीवनाचं मंगल आहे, तुमच्या जन्मांतराचं मंगल आहे. हा एक जन्म तुमच्या करोडो जन्माला सुखी बनवू शकेल. हा एक जन्म तुमच्या जन्मांतरामध्ये मिळणारं दुःख नेहमीसाठी खतम करून टाकू शकते. या एक जन्म तुम्हाला या संसार दुःखातून मुक्त करू शकते. एवढी ताकद आहे. जस्ट फक्त तुम्ही स्वतःला डायरेक्शन द्या, स्वतःला मार्गदर्शन करा. जर तुम्हाला हे करता येत नसेल, दुर्भाग्य जागू नका. मिळालेल्या सौभाग्याला माती मोल करू नका, ओळखा. नाहीतर लोक काय करतात, दिवसा मागून दिवस असेच घालवतात, कळत नाही नेमकं काय करत आहे. नुसतं आपण पैसे कमावतो, आपली बायको मुलं बाळ यांचा सांभाळ करतो, नाही का, बाकीचे छोटे छोटे कामं करतो, एन्जॉय करतो. जीवन संपलं असं नाही आहे, नाही ना. जीवन हे नाही आहे, हे काय आज आहे उद्या नाही आहे. हे आज आहे उद्या नाही आहे, परंतु ही श्रद्धारूपी धन असं आहे जे आज पण आहे, उद्या पण आहे. ही श्रद्धा धन तुमच्या या जीवनाला पण सुखी करू शकते, समोर पण सुखी करू शकते. याच्यासारखी ताकद दुसरी कशामध्ये नाही आहे. म्हणून श्रद्धा समजून घ्यावी. आता तुम्हाला समजून आलं की श्रद्धा किती इम्पॉर्टंट आहे. आता श्रद्धा कशी निर्दोष कशी बनते तेही सांगितलं. आता कोणी व्यक्ती श्रद्धावान कसा असतो याविषयी सांगतो. भगवान बुद्ध म्हणतात, इदं भिक्खवे आर्य सावको सद्धो होती. येथे कोणी आर्य श्रावक अशा प्रकारे श्रद्धावान होतो. सद्धहती तथागतस्य बोधी.
आर्य श्रावकाची श्रद्धा असते तथागतांच्या बोधीवर, तथागतांचे बोधी गुणांवर श्रद्धा असते. मग ते गुण कोणते आहेत? आता भरपूर आहे. भगवंताची बोधी आनंद आहे, पण भगवंताच्या बोधी गुणातील काही गुण आहे. तुम्ही जसं वंदनेमध्ये म्हणता नाही का, इति पिसो भगवा अर्हं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरिसदम्म सारथि सद्धा देव मनुष्यानं बुद्धो भगवाति. हे गुण आहे, हे भगवंताची बोधी आहे. हे बोधी गुण जेव्हा तुम्ही ऐका, तुमच्या हृदयात तशी श्रद्धा आली पाहिजे. पण ती निर्दोष होण्यासाठी आपल्याला योग्य पद्धतीने याच्याविषयीचं ज्ञान पाहिजे. याच्यामध्ये शंका संदेह दूर झाला पाहिजे आणि याविषयीची अज्ञानता सुद्धा दूर झाली पाहिजे. आता थोडा विस्तार करून सांगतो. अरहंत बुद्धांची पहिली बोधी आहे. अरहंत त्याचा अर्थ खूप विशाल आहे. ज्या व्यक्तीने आपल्या चित्तातील सगळ्या शत्रूंना नष्ट केलेला आहे, म्हणजेच ज्यांनी राग द्वेष मोहाला आपल्या चित्तातून समूलतः नष्ट करून टाकलेला आहे, तो व्यक्ती अरहंत आहे. ज्या व्यक्तीने संपूर्ण भाव संसारातून विमुक्ती प्राप्त केलेली आहे, तो अरहंत आहे. या अर्थाने समजून घ्या. भगवंताला सम्यक संबुद्ध म्हणतात. सम्यक संबुद्ध याचा अर्थ काय होतो? कोणत्याही गुरुच्या उपदेशाविना सत्याच्या अंतिम सीमेपर्यंत ज्याने परिपूर्णतः सत्य अवबोध केलेलं आहे, परिज्ञात केलेलं आहे. सत्याच्या जसं दुःख सत्य आहे नाही का, दुःख सत्याच्या दुःखाच्या समुदयाला म्हणजे दुःखाच्या उत्पत्तीला सुद्धा परिपूर्णरित्या भगवान बुद्धाने कोणत्याही गुरुच्या उपदेशाविना नष्ट केलेलं आहे. दुःखाच्या निरोधाला कोणत्याही गुरुच्या उपदेशाविना स्वतःच्या प्रयत्नाने दुःख निरोधाला साक्षात केलेला आहे. दुःखाच्या निरोधाकडे घेऊन जाणाऱ्या प्रतिपदा मार्गाला भगवान बुद्धाने परिपूर्णतः भावित केलेला आहे. कोणत्याही गुरुच्या उपदेशाविना जे स्वयंभू आहे, जे सर्वज्ञ आहे, ज्यांनी जाणण्यायोग्य संपूर्ण जाणलेलं आहे, पाहण्यायोग्य संपूर्ण पाहिलेलं आहे, असे सर्वज्ञ बुद्ध संबुद्ध म्हणजे सम्यक संबुद्ध आहे. समजलंय? विद्याचरण संपन्न, विद्या चरण संपन्न, तीन शब्द. विद्या, भगवान बुद्ध विद्येने आणि चरण म्हणजे ती विद्या मिळवण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या मार्गाने सुद्धा युक्त जीवन जगत होते. थोडक्यात सांगतो, भगवान बुद्धांमध्ये एवढे पावस होते, एवढ्या दिव्य शक्ती आणि एवढे भगवान बुद्धांमधल्या दिव्य बळाला, ज्या तुमच्या भाषेत म्हणा की जे चमत्कारिक शक्ती आहे, काही सीमा नव्हती. त्याच्यामध्ये भगवान बुद्ध पूर्व जन्माला पाहण्याचं ज्ञान, त्याला म्हणतात पुब्बे निवासानुसती ज्ञान.
सगळ्या प्राण्यांना कर्मानुरूप जन्म घेताना आणि मरताना पाहण्याचं ज्ञान, त्याला म्हणतात चतुर्पाद ज्ञान. दिव्य चक्षु. भगवान बुद्ध सगळ्या देवता आणि मनुष्यांना, दूरच्या जवळच्या सगळ्या लोकांना पाहू शकतात. कोणतंच भगवंताच्या दृष्टीच्या आड जाऊ शकत नाही. बुद्धांना सगळंच पाहतात. त्याच्यानंतर दिव्य श्रोत. भगवान बुद्ध देवता मनुष्यांच्या, दूरच्या जवळच्या सगळ्या शब्दांना ते श्रवण करू शकतात. दिव्य श्रोत भगवंताकडे आहे. सीमा नाही, अनंत आहे. त्याच्यानंतर वृद्धिविद ज्ञान वेगळंच आहे भगवान बुद्धांमध्ये. भगवान बुद्ध आपल्या शरीराने एक असतात पण अनेक बनू शकतात. म्हणजे बुद्ध इथे राहू शकतात, दुसरीकडे राहू शकतात. बुद्ध अनेक असतात पण एक पण असू शकतात. भगवान बुद्ध आकाशमार्गे पण जाऊ शकतात. भगवान बुद्ध पाण्यावर पण चालू शकतात. भगवान बुद्ध पुढे डोकी मारून जाऊ शकतात. भगवान बुद्ध अंतर्धान होतात, प्रकट होतात, अंतर्धान होतात. भगवान बुद्ध हे अनंत ब्रह्मांडातील सत्याला आपल्या वशीभूत करणार आहे. वृद्धिविद ज्ञान. आणि भगवान बुद्धांमध्ये अशा विविध प्रकारचे पॉवर्स आहेत. त्याच्यामध्ये अंतिम वाला आहे, म्हणजे आहे कसं, आश्रव क्षय ज्ञान. आश्रव क्षय ज्ञान. सगळ्या म्हणजे आपल्या चित्तातील सगळ्या आश्रवाला, तृष्णेला क्षय करण्याचं, होण्याचं ज्ञान, स्वतःचं पण इतरांना पण. इतर लोक सुद्धा अनंत आहेत किंवा नाही आहे हे जाणण्याचं ज्ञान भगवंतामध्ये. आणि ही योग्यता येण्यासाठी जो रस्ता होता त्या रस्त्याला नुसार आचरण केल्यामुळे विद्या आणि चरण त्यांनी संपन्न असणारे भगवान. अशी आपली श्रद्धा असली पाहिजे. चुकीचं समजू नये. आपल्या धर्मात पुढे चमत्कार, आणि आपल्या धर्मा व्यतिरिक्त बाहेर पुढे चमत्कारच नाही. हे जे बाकीचे छोटे मोठे करतात ना, ते एकदम काय म्हणतात, हिमालया समोर एखादं सरसोचं म्हणजे काय मोहरीचा दाना ठेवल्यासारखं आहे. काही लोक छोटे छोटे चमत्कार हे अमनुष्यांच्या, एखाद्या भूतप्रेत्यांच्या सहाय्याने करतात. आपलं वाटते की किती मोठं आहे, पण ते काहीच नाही, छोटस पण नाही. भगवान बुद्धांसारखे कोणी विद्याचरण संपन्न दुसरं नाही. आणि याची श्रद्धा आपली असली पाहिजे की आपले भगवान विद्याचरण संपन्न आहे. त्याच्यानंतर आपले भगवान कसे आहेत, सुगत आहेत. सुगत आहे. असा मार्ग जो निर्वाणापर्यंत घेऊन जातो, त्या उत्तम मार्गाने वाटचाल करून भगवंताने ती निर्वाण रूपी उत्तम गती, सुगती प्राप्त केल्यामुळे भगवान सुगत आहे. सम्यक संबुद्ध बनण्यासाठी ज्या मार्गाने वाटचाल केली आणि ते सम्मा संबोधी रूपी गती प्राप्त केली, त्या कारणाने भगवान सुगत आहे. त्याचा अर्थ खूप मोठा आहे. आमचे प्रवचन ऐकाल तुम्ही. एक आहे निर्दोष शरणागमन नावाचं माझं प्रवचन आहे, आवर्जून ऐका. ठीक आहे. त्याच्यानंतर भगवान बुद्ध अणुत्तरो पुरेस धम्म सारथिया, हे एक वाक्य आहे. नाही तर लोकांना कळत नाही नेमकं काय आहे. हा एक गुण आहे. कोणता? अणुत्तरो पुरेस धम्म सारथी. म्हणजेच या संपूर्ण ब्रह्मांडातील देवता मनुष्यांमध्ये ज्यांच्यामध्ये असं पुण्य आहे की जे पुण्य त्याला धर्म मार्गामध्ये आणू शकते, त्या दमनशील अशा देवता मनुष्य आणि पुरुषांना या धर्म मार्गामध्ये आणण्यासाठी आणणारे अणुत्तर म्हणजे सर्वश्रेष्ठ सारथी भगवान बुद्ध आहे. भगवंताच्या व्यतिरिक्त दुसरा कोणी व्यक्ती नाही आहे. आणि म्हणून ते अणुत्तरो पुरीस धम्म सारथी आहे. भगवान बुद्धच देवता मनुष्यांचे गुरु आहे. पालीत म्हणतो सत्था देव मनुष्यान. लोकांना कधी कधी वाटते देव शब्द आला, वाटते की हे दुसऱ्यांचा आहे. अडाणी लोक आहेत, नाही का. भगवंताच्या धर्मात देव शब्द 3 प्रकारे उपयोगात आणला जातो. एक असतो संमती देवता.
संबोधी म्हणजे जसं पूर्वीच्या काळी लोक राज आणि राजाच्या परिवाराला देवता शब्द देव बोलत होते, त्याला म्हणतात संमुत. संमुत देवता संमत केला गेला. दुसरा आहे उपपत्ती देवता. उपपत्ती उपपत्ती म्हणजे काय? आपल्या कर्मानुरूप पुण्य कर्माच्या आधाराने सुगती देवलोकात जन्म घेणारे लोक, त्याला म्हणतात उपपत्ती देवता. आणि तिसरे देवता आहे, त्यांना म्हणतात विशुद्ध देवता. ज्या लोकांनी आपल्यातील संपूर्ण आर्याष्टांगिक मार्गानुसार आचरण करून, शील समाधी प्रज्ञेनुसार आचरण करून, राग द्वेष मोहाला नष्ट करून विशुद्ध बनले, अरहंत बनले, त्या अरहंतांना विशुद्ध देवता. संमोधी देवता, उपपत्ती देवता आणि विशुद्ध देवता, या सगळ्यांचे देवता, पूजनीय देवता कोणी असेल त्यात भगवान बुद्ध. म्हणून भगवान बुद्धांनाच ही शब्द जोडला जाऊ शकते, देवाधिदेव भगवान बुद्ध. दुसरा शब्द कोणी योग्यतेचा नाही आहे संसारात, एक मात्र आहे. आणि भगवंताला देवता मनुष्यांचे गुरु का म्हणतात? कारण भगवान बुद्धाने अनंत करुणेने देवता लोकातील देवतांना, मनुष्य लोकातील मनुष्यांना अतिशय करुणेने विमुक्तिदायी धर्म सांगितल्यामुळे, विमुक्तिदायी धर्म सांगितल्यामुळे ते सत्ता देव मनुष्यान बनले, ते देवता आणि मनुष्यांचे गुरु बनले. असे आहे श्रद्धा आपली, अशी असावी. याच्यामध्ये जर दोष असेल, चुकीच्या पद्धतीने समजत असाल, शंका घेत असाल किंवा अज्ञानता ठेवत असाल, तुमच्या श्रद्धा नाही, तुम्ही या धर्मात नाही, तुम्ही विमुक्तीच्या मार्गात नाही. आणि म्हणून यथार्थ रूपाने समजणं आवश्यक आहे. ठीक आहे, म्हणून तुम्हाला मी हे सांगत आहे, सत्ता देव मनुष्यान कधी शंका करू नका. भगवान बुद्धच एक मात्र आहे, सगळ्या देव मनुष्यांचे गुरु, दुसरा नाही, दुसरा नाही आहे. भगवंताच्या पहिल्या प्रवचनामध्ये पंचवर्गीय भिक्खू होते. पंचवर्गीय भिक्खूंना त्यांचा लाभ झाला, परंतु या 10,000 ब्रह्मांडातील देवताने सुद्धा भगवंताचा धम्म ऐकला, त्यांना सुद्धा भगवंताने धम्म दिला. तर भगवंताच्या पहिल्या प्रवचनामध्ये 18 करोड देवता श्रोतापन्न बनले, कौंडन्य भन्ते सुद्धा श्रोतापन्न बनले. वेळ खूप झाला होता नाही का? कोणाला जायचंय? नागसिंगला जायचंय म्हणजे नाही का? ओके, ठीक आहे. तर सत्ता देव मनुष्यान, तर ही गुणधर्मावर श्रद्धा असली पाहिजे. हे 3 निर्दोषता पूर्ण. त्याच्यानंतर बुद्ध कोणत्या अर्थाने म्हणतात? भगवान बुद्धाने स्वतः ते निर्वाण प्राप्त केलं आहे, त्या निर्वाणाचा, त्या बोधीला प्राप्त केलेला आहे. आणि आपल्याला सुद्धा ते निर्वाणाची बोधी प्राप्त करण्यासाठी मार्ग सांगितला आहे, म्हणून ते बुद्ध आहे. भगवान भगवान आहे. भगवान का आहेत? भगवान भगवान आहेत कारण भगवान बुद्धाने आपल्या चित्तातील संपूर्णतः रागाला भग्न केलेला आहे, द्वेषाला भग्न केलेला आहे, मोहाला भग्न केलेला आहे, आपल्या चित्तातील संपूर्णतः आकुशलाला भग्न केलेला आहे आणि सुविशुद्ध बनलेले आहे. आणि म्हणून ते भगवान आहे. भगवाति वचनम सिद्धम, भगवाति वचनम उत्तम. भगवान हे शब्द फार सर्वश्रेष्ठ आहे, उच्चतम आहे. आणि ते भगवंतापेक्षा उच्चतम कोणीच नसल्यामुळे भगवान एकमात्र भगवान आहे. जेव्हा तुमची श्रद्धा अशी असते तेव्हा तुम्ही श्रद्धावान बनता. आता बघा, श्रद्धावान होण्यासाठी आता धम्माचे गुण पण आहेत. धम्माचे 6 गुण आहेत, संघामध्ये 9 गुण आहेत. तेव्हा तुम्ही श्रद्धावान तुम्ही बनता. आणि ते ॲक्युरेट समजलं पाहिजे.
पण आपल्याकडे गांधीजी प्रवचन देणारे भरपूर असल्यामुळे तुम्हाला ते विस्तार सांगण्याचे आता म्हणजे वेळ नाही आहे, पण तुम्ही आमचे युट्यूबला प्रवचन बघू शकता. ठीक आहे. तर आता ही आहे श्रद्धा. आता तुम्हाला समोरच्या गोष्टी सांगतो की श्रद्धेने तुम्हाला नेमकं काय मिळते. या संसारामध्ये जेवढेही प्राणी आहेत, पण ते बिना पायाचे प्राणी आहेत, 2 पायाचे प्राणी आहेत, 4 पायाचे प्राणी आहेत, अनेक बहुपायाचे प्राणी आहेत. त्याच्यामध्ये मग श्रमण आहेत, ब्राह्मण आहेत, देवता आहे, मार आहे, ब्रह्म आहे. या सगळ्या लोकांमध्ये तथागतो ते संगमखायते, तथागत सम्यक संबुद्ध त्यांच्यामध्ये आग्र म्हणून ओळखल्या जातात, आग्र म्हणून सांगितल्या जातात. आणि आगे खूपण पसंत अशा आग्र तथागतांवरती तुम्ही जर श्रद्धावान असाल तर पुण्य सुद्धा आग्र मिळते. आग्गो विपाको होती, आग्र विपाक देणार पुण्य तुम्हाला मिळते. आग्र विपाक देणारे पुण्य तुम्हाला मिळते. मनुष्य लोकांमध्ये जे कोणतं आग्रफळ आहे, आग्र विपाक आहे, ते सुद्धा या श्रद्धेनेच मिळते. देवता लोकातील आग्रफळ कोणतं असेल ते सुद्धा याच श्रद्धे तथागतांच्या प्रती उत्पन्न श्रद्धेनेच मिळते. आणि या संपूर्ण संसारामध्ये एकच गोष्ट सर्वश्रेष्ठ आग्रह आहे, ते म्हणजे निर्वाण. देवता लोकात सुद्धा आग्रह आहे, मनुष्य लोकात सुद्धा आग्रह आहे, पण या सगळ्या लोकांमध्ये एक गोष्ट आग्रह आहे, ते म्हणजे निर्वाण. ते निर्वाण सुद्धा याच प्रकारच्या श्रद्धेने मिळते. म्हणून म्हटलेलं आहे श्रद्धाय तरती योगं. या श्रद्धेनेच तुम्ही या सगळ्या ओघाला पार करून निर्वाण मिळवू शकता. म्हणून तुम्ही आतापर्यंत तुम्ही श्रद्धावान असाल अथवा नसाल, तुम्ही विचार केला पाहिजे की मी श्रद्धावान कसा बनू, नाही का? मी श्रद्धावान कसा बनू हा विचार केला पाहिजे. मग तो श्रद्धा 3 रत्नाप्रती आली पाहिजे. त्यासाठी तुमच्या 4 गुणधर्म यायला पाहिजे, जसं मी तुम्हाला सांगितले, नाही का? आणि या पद्धतीने तुम्ही जेव्हा आता हे झाले एक भगवान बुद्ध आग्रह आहे, भगवंताचा धम्म सुद्धा आग्रह आहे. जेवढे या संसारात धर्म आहेत त्यामध्ये भगवान बुद्धांचा विमुक्तीदायी आर्य अष्टांगिक मार्ग रूपी धर्म आग्रह आहे. आग्र धर्माप्रती श्रद्धा ठेवणारा व्यक्ती आग्र पुण्य प्राप्त करतो. जेवढेही या संसारामध्ये संघ आहेत, गण आहेत, त्याच्यामध्ये भगवान बुद्धांचा श्रावक संघ आग्रह आहे. जो अष्टपुरुष पुद्गल आहे, जो सुपटिपन्न, उजुपटिपन्न, न्यायपटिपन्न, सामीपटिपन्न आहे, असा भगवंताचा श्रावक संघ आग्रह आहे. आग्र संघाप्रती श्रद्धा ठेवणारा व्यक्ती आग्र पुण्य विपाक प्राप्त करतो. आणि या आग्र पुण्याने या संसारातील सगळं काही आग्र मिळवतो. एवढंच नाही, निर्वाण सुद्धा मिळवतो. आणि म्हणूनही श्रद्धावान बना, स्वतःला श्रद्धावान बनवा. तुम्ही हे संपूर्ण जीवन जगताना एक गुणधर्म जरी तुमच्यात आणू शकलात, श्रद्धा मात्र जरी उत्पन्न करू शकलात, तरी तुमचं खूप मंगल आहे, खूप कल्याण आहे. याच्या संबंधित खूप सारे सूत्र आहेत. अंगुत्तर निकायामध्ये अग्गपसाद सूत्र आहे, चतुर्क निपातामध्ये जरूर वाचा. दुसरं चतुर्क निपातामध्ये पुण्याभिसंध सूत्र आहे. श्रोतापती संयुक्त मध्ये सुद्धा, श्रोतापतीमध्ये सुद्धा श्रद्धेचे पुण्याभिसंध सूत्र आहे. ते तुम्ही आवर्जून अभ्यासा. जे म्हातारे त्यांना तुम्ही तरुण लोकांनी सांगा. आणि आणखी सुद्धा असे खूप सूत्र आहेत जे तुम्हाला मी इथे सांगता सकाळ पण होऊ शकेल, पण तो संपणार नाही आहे. पण बाकी लोक पण प्रवचन देणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मी वाचण्यासाठी हे सांगत आहे. पण मी आतापर्यंत जे तुम्हाला सांगितलं आहे ते फार इम्पॉर्टंट आहे. तुम्ही तुमच्या विमुक्तीची जर्नी इथून स्टार्ट करू शकता. तुम्ही या धम्मामध्ये
आलेले बनू शकता. आगता इमं सद्धम्मं, तुम्ही या सद्धर्मामध्ये आलेले बनता. तुम्ही आवेच्य प्रसादेन समन्नागतो होते. आवेच्य प्रसादाने म्हणजे आवेच्य म्हणजे अखंड स्थिर रूपात श्रद्धा स्थापित करणारे तुम्ही बनू शकता. आणि ही गोष्ट जेव्हा कधी तुम्ही मिळवा तेव्हा तुम्ही या अनंत जन्मापासून जे मुक्तीदायक भटकलेल्या लोकांना, भटकलेल्या माणसाला कोणी सरळ रास्ता सांगावा त्या पद्धतीने तुम्हाला साक्षात्कार होतो. अंधाऱ्या खोलीमध्ये कोणी तेलाचा दिवा प्रज्वलित करावा, डोळे असणारा व्यक्ती तिथल्या सगळ्या वस्तू क्लिअरली पाहू शकतो. त्या पद्धतीने तुम्हाला धम्माचं दर्शन होईल, विमुक्तीचं दर्शन होईल आणि तुमचं जीवन धन्य होईल. आणि म्हणूनही या श्रद्धारूपी संपत्तीला कमावणारे बना. तुम्ही जीवनात काही कमावलं असेल, कमावलं नसेल, ते एका बाजूला राहू द्या, पण एक संपत्ती कमवा, ती आहे श्रद्धा. श्रद्धेला कमवा. श्रद्धा संपत्ती तुम्हाला जन्मांतरामध्ये सुखी बनवू शकते आणि परमार्थ सुद्धा देऊ शकते. श्रद्धेमध्ये एवढं बळ आहे. आता याच्या व्यतिरिक्त खूप सारे उपदेश आहेत. आमचे प्रवचन ऐकत जा, खूप मंगल आहे. आजची ही धर्मदेशना सुद्धा तुम्हाला भगवान बुद्धांचा पुत्र बनण्यासाठी, भगवंताची पुत्री बनण्यासाठी, या विमुक्तीदायिनी मार्गाचं द्वार खुलं करण्यासाठी, विमुक्तीच्या मार्गामध्ये, प्रवाहामध्ये, त्या स्रोतमध्ये, विमुक्तीच्या प्रवाहामध्ये येण्यासाठी आणि धम्माचे महान प्रतिफळ मिळवण्यासाठी, विमुक्तीपर्यंत जीवन यात्रा सुखमय बनवण्यासाठी ही आजची ही धर्मदेशना हेतू प्रत्येक बळो या सद्भावनेने मंगल कामना करतो. मी हे जे धर्मदान दिलेलं आहे, भगवान बुद्धांनी सांगितलेल्या उपदेशाला तुम्हाला सांगितलेलं आहे, या धर्मदानाचं पुण्य मी प्रथम रूपाने माझे गुरुवारी पूजनीय धम्मसेवक जे महास्तवी आणि केवळ धम्मोजी महास्तवी आणि संघामधील सगळ्या सदस्यांना मी हे अनुमोदन करतो आणि माझी कृतज्ञता व्यक्त करतो. या पुण्याने सगळ्यांना सुखाने धर्म जीवन जगून निर्वाण मिळवण्यासाठी हे पुण्य हेतू बनव. अनुमोदन आहे. तसेच तुम्हा सगळ्यांना सुद्धा हे पुण्य अनुमोदन करतो. तुमच्या घरातील जेवढेही सदस्य आहेत, माता पिता भाऊ बंधू रक्त संबंधी सगळ्यांना हे पुण्य अनुमोदन आहे. तसेच या गावामधील जेवढेही झोपलेले जागे असलेल्या सगळ्याच मनुष्यांना, अमनुष्यांना, दृश्य अदृश्य सगळ्या जीवांना समानतेने हे पुण्य अनुमोदन आहे. या पुण्याच्या अनुमोदनाने तुम्हा सगळ्यांना सुख शांती मिळो, आयुष्य आरोग्य बल मिळो. तुम्हा सगळ्यांची इच्छित संकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी, देवता द्वारा धार्मिक आरक्षण मिळण्यासाठी आणि 4 आवे सत्याचा अवबोध करून परमनिर्वाण मिळण्यासाठी एकांत रूपाने हे संपूर्ण पुण्य हेतू प्रत्यय बनो. अनुमोदन आहे, आशीर्वाद आहे. सुखी दुःखा निरोगा होंतु, निब्बानस् पच्चयो होतु. सुखी हो, भला हो, मंगल हो.